गुड इव्हनिंग संकू. गुड इव्हनिंग. काय झाली संध्याकाळ मस्त. येस, संध्याकाळी आज आता आम्ही टेरेसवर आलोय चहा पिण्यासाठी. खूप दिवसांनी आई पप्पा होते त्यामुळं काय वरती जास्त येणं झालं नाही, खालीच त्यांच्यासोबत चहा वगैरे घ्यायचे. आता बॅक टू कपल लाईफ, दोघांच्या लाईफ नॉर्मल झाले. आई पप्पा गेलेले आहेत घरी, तिची मॉर्निंग शिफ्ट होती त्यामुळे तो आला सकाळी गेला होता आम्हाला, तो आता संध्याकाळी आला. मस्त दोघं जण आता वरती आलो टेरेसवर चहा पिण्यासाठी. संध्याकाळ झाली ऑलमोस्ट, किरण दिसते आकाशामध्ये थोडीफार, सूर्य गेलेला आहे तिकडं. मस्त वाटते पण थोडं थंड थंड वाटते. खूप दिवसांनी आलोय आपण वरती आणि हवा सुटलेली आहे मेन म्हणजे, तर छान वाटते. चहासोबत मी पुरणपोळी आणलेली आहे, शेवटची एकच पुरणपोळी राहिलेली आहे. पुरणपोळ्या संपल्या, एवढ्या आम्हाला सगळ्यांना आवडतात पुरणपोळ्या. सकाळी चहासोबत काय नसेल तर मग पुरणपोळी खातो किंवा संध्याकाळी. परत पीठल्या डब्यामध्ये सुद्धा पुरणपोळी लागते. आता एकच पुरणपोळी राहिलंय, दोघे म्हणून अर्धी अर्धी खाऊ आणि चहा घेतोय. चंद्र सुद्धा आज लवकर आलाय, 6 वाजले. छान दिसते, लवकरच आलेला आहे चंद्र, तर बरं वाटते, जरा फ्रेश वाटते. आणि आज आम्हाला थोडंफार काम सुद्धा करायचं आहे. आपलीची आता उद्यापासून सेकंड शिफ्ट आहे त्यामुळे वेळ आहे माझ्याकडे. आम्हाला इयरचं प्लॅनिंग करायचं आहे, कशा प्रकारे आम्ही इयर प्लॅनिंग करतो, कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत या वर्षामध्ये, तसं एक प्लॅन रेडी करतो. आम्ही दोघं जण बसून तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळात आम्ही कसं प्लॅनिंग करतो वर्षाचं ते. आता पहिले चहा घेतो आणि मग थोड्या वेळात जाऊ खाली. थोडा आता वरती आले तर चहा घेताना थोड्या गप्पा करू आणि मग जाऊ खाली. तर मंडळी आलो खाली, घरातलं सगळं आवरलं, दिवाबत्ती वगैरे लावली आणि आता प्रीत बसलेला आहे वही पेन आणि लॅपटॉप वगैरे घेऊन. तर मी सुद्धा बसते. तर आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की आम्ही वर्षाची प्लॅनिंग कशी करतो, फायनान्शियल प्लॅनिंग कशी करतो आणि का इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा सांगणार आहोत. तर आता प्रीत बसलेला आहे आणि आज आम्हाला निवांत वेळ आहे आणि उद्या पण त्याची तो दुपारी जाईल कामाला, त्यामुळे हा आत्ता पूर्ण मोकळा वेळ आहे. आमच्याकडे जेवण सुद्धा करायचं आहे पण आरामात करीन, काय टेन्शन नाही जेवणाचं. आता पटकन बसतोय, डिस्कशन करतोय काय करायचं आहे या वर्षामध्ये ते, आणि फायनान्शियल प्लॅनिंग काय इम्पॉर्टंट आहे आणि कोणी करायला पाहिजे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आता कॅमेरा लावते इकडे ट्रायपॉडला आणि आता आम्ही बसून तुम्हाला सांगतो की काय इम्पॉर्टंट आहे आणि काय काय करायला पाहिजे आपल्याला या वर्षामध्ये. आणि आता आम्ही बसलेलो आहोत वही पेन लॅपटॉप घेऊन. फायनली आम्हाला वेळ मिळाला सगळं लिहिण्यासाठी. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की ऍक्च्युली फायनान्शियल प्लॅनिंग आम्ही का करतो ते. आमची सवयच आहे, दरवर्षी आम्ही वर्ष चालू झाल्याच्या आधी किंवा चालू झाल्यानंतर आम्ही हे असं बसून वही पेन घेऊन लिहितो की आपल्याला या वर्षामध्ये काय काय करायचं आहे ते. आणि आता जानेवारीचे 11 दिवस झाले, ऑलमोस्ट 11 तारीख आहे ना आजची, 11 तारीख. हा, मग आता बसलो, वेळ आहे तर लिहून काढतो की आता बसून डिस्कशन करतोय आम्ही की आम्हाला या वर्षामध्ये काय काय करायचं आहे. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे एक प्रकारे पैशाचे मॅनेजमेंट किंवा पैशांची प्लॅनिंग. हा, पण मराठीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला की फायनान्शियल प्लॅनिंगचं काय महत्व आहे. म्हणजे आता कसं की आपला घर खर्च असतो, महिन्याचा खर्च आहे, वर्षाचा खर्च आहे, तो कसा मॅनेज करायचा, त्यात पुन्हा सेव्हिंग कशा करायच्या, किंवा आपले काही गोल्स असतील, अचिव्हमेंट्स असतील, स्वप्न असतील, ते पूर्ण करण्यासाठी तर पैसा जर हवाच. तर पैसा आत्ताच सेव्ह केला तर आपलं फ्युचर ब्राईट होऊ शकतं किंवा फ्युचरसाठी आपल्याला हेल्प होऊ शकते. यासाठी थोडंसं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. तर त्याच्यामध्ये कसं आहे, आपण वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स करू शकतो. जसं की शॉर्ट टर्म आहेत गोल्स आपले, मिड टर्म गोल्स आहेत किंवा लॉंग टर्म गोल्स आहेत. शॉर्ट टर्म म्हणजे जसं की 1 महिना ते 1 वर्षाच्या आसपास, 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे शॉर्ट टर्म मध्ये होऊ शकतं. त्याच्यानंतर मिड टर्म जे आहे ते 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंतचे जे छोटे मोठे गोल्स आहेत. त्याच्यानंतर लॉंग टर्म म्हणजे 3 वर्ष प्लस जे असतील. तर मोठे गोल जे आहेत ते आत्तापासून सुरू केलं तर आपण पूर्ण करू शकतो. छोटे गोल्स तर होतातच आपले, 1 वर्षामधले असतात ते. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी फायनान्शियल मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. तर ते आपण आता दोघं तर करतोय, तुम्ही पण देखील सुरुवात करायला. मला आम्हा दोघांना असं वाटतं की आम्ही करतो म्हणजे तुम्ही करायलाच पाहिजे. ते इम्पॉर्टंट आहे. आपल्याला समजतं की ऍक्च्युली आपण एवढा पैसा कमवतोय तो कुठे खर्च करतोय, कशी बचत करतोय किंवा काही कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे का, तर आपल्याला समजतं ते, है ना. कसं आहे, आता काही लोक जे आहेत ते चांगल्या सेक्टरमध्ये कामाला आहेत, जसे प्रायव्हेट सेक्टर बोला किंवा पब्लिक सेक्टर बोला किंवा गव्हर्नमेंट सेक्टर बोला. तर याच्यामध्ये कसं होतं, PF वगैरे कट होतं, म्हणजे जो आहे EPF म्हणतात, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड. तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली जी सेव्हिंग आहे ती होत असते. पण जे लोक कॉन्ट्रॅक्ट बेस आहेत किंवा ज्यांचं असं काही नाही आहे तर त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने सुविधा ठेवलेली आहे, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणून, PPF म्हणतात इन शॉर्ट.
तर त्याच्यामध्ये देखील आपण सुरुवातीपासून सेव्हिंग म्हणजे तसं सांगण्याचं हे आहे की आपण कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. केली पाहिजे. म्हणजे PPF मला FD बोला किंवा शेअर मार्केट बोला, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कुठे करायची आहे का आपल्याला या वर्षामध्ये. प्लस आपल्याला आपला जो खर्च आहे वर्षाचा किंवा महिन्याचा जे काय आपल्याला कसा आपला खर्च मॅनेज झाला पाहिजे, कुठे कमी जास्त आपल्याला करता आलं पाहिजे, हे आता आम्ही डिस्कस करतोय. प्लस कुठे आपल्याला फिरायला जायचंय का या वर्षामध्ये. म्हणजे तेच आता झालं ना की जसं छोटे छोटे आपले जे गोल्स आहेत तर ते पूर्ण करण्यासाठी फंडिंग तर हवीच. तर आता फिरायला जाणं हा देखील एक छोटा गोल होऊ शकतो. काही लोकांचा मोठा असतो, फॉरेनला जायचं आहे किंवा मनालीला जायचं आहे किंवा आपल्या इथे देखील फिरायला जायचं आहे. तर त्यासाठी ते फायनान्स पाहिजेच, म्हणजे पैशांची गरज पडतेच. तर ती सेव्हिंग केली तर ह्या 3 टाईपमध्ये शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म ह्या टाईपमध्ये केली तर आपले अचिव्हमेंट्स आपण पूर्ण करू शकतो. आणि काय तर सांगण्याचं आम्हाला हेच आहे की आम्ही या वर्षामध्ये मेन म्हणजे 3 गोष्टी करतो की आपला खर्च कसा मॅनेज झाला पाहिजे, बचत म्हणजे कुठे सेव्हिंग आपण कशी केली पाहिजे, प्लस आपली इन्व्हेस्टमेंट कुठे आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे ते. तर या 3 गोष्टी आम्ही करतो. आणि प्लस आम्हाला फिरायला सुद्धा जायचं असतं. फिरायला देखील आम्हाला आवडतं. म्हणजे वर्षातून एकदा किंवा 2दा तरी आम्ही ट्रिप मारतो जाण्यासाठी, म्हणजे ट्रिप करतो प्लॅन आणि त्याच्यासाठी सेव्हिंग चालू करतो आम्ही. आणि मेन म्हणजे आमचं असं आहे दोघांचं की आमची अॅनिव्हर्सरी असते डिसेंबरला, पण डिसेंबरला इयर एंडिंग असते त्यामुळे सगळे प्राइजेस वाढलेले असतात. त्यामुळे सीझन असल्यामुळे सगळ्या गोष्टी महाग पडतात. ती प्लॅनिंग न करता आम्ही आधी करतो. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीनंतर जसं की आता जानेवारी सेम झाले तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च किंवा आपला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ह्या पिरियडमध्ये जर केली तर फिरण्यासाठी देखील चांगल्या गोष्टी असतात. आता डिसेंबरला खूप गर्दी होते, काय बघायला सुद्धा मिळत नाही आणि सगळे कॉस्टिंग वाढलेली असते. म्हणून आमचं हे एक असतो मोटिव्ह की आम्हाला फिरायला जायचंय, पण नोव्हेंबर डिसेंबर सोडून आधी आम्हाला जायचं आहे असं असतं. त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला आता प्लॅनिंग करायची आहे, काय ते करायचं आहे ते. तर अशी आम्ही दोघं मिळून मिसळून सगळं डिस्कशन करून फायनान्शियल प्लॅनिंग करतो. जर तुम्ही सुद्धा कपल असाल तर तुम्ही नक्की आपल्या पार्टनर सोबत बोलून, जसं की आणखीन देखील राहिलं आपलं बोलायचं, जसं की इमर्जन्सी फंडिंग असते किंवा रिटायरमेंटची प्लॅनिंग आहे, इन्शुरन्स बोलू शकता. इमर्जन्सी फंडिंग म्हणजे जसं की काही वेळेस आपण असं नाही म्हणू शकत की इमर्जन्सी कुठल्या गोष्टीची असते. इमर्जन्सी आपली चांगल्या गोष्टीची जी असते किंवा वाईट गोष्टीची असते, तर त्यासाठी आपल्याला प्रिपेअर होता आलं पाहिजे. त्यासाठी मेडिकल आहे बोला, किंवा आता घरामध्ये जर एखादा मोठा फंक्शन आपण केलं तर त्यासाठी देखील फंडिंग पाहिजेच. तर मग ती इझी पडतं आपली जी लाईफ आहे ती. त्याच्यामुळे थोडंसं मॅनेजमेंट केलेलं चांगलं. आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये बोलायचं झालं जसं की आता जर मगाशी म्हणालो मी की जे एम्प्लॉईज वगैरे आहेत त्यांच्यासाठी EPF असतं. नॉर्मली आपण PPF देखील ओपन करू शकतो. ते 15 वर्षाच्या कालावधीचं असतं, लॉक इन पिरियड असतो. 5 वर्षानंतर देखील आपण करू शकतो, त्याला मोडू शकतो, पण काही गरज पडत नाही. सिमिलरली आपण बोलायचं तर RD असते, FD असते, किंवा आता रिटायरमेंट नंतर आपल्याला पेन्शन वगैरे मिळत नाही तर गव्हर्नमेंटकडनं आता म्हणजे वेगवेगळ्या स्कीम वगैरे चालू आहेत. NPSE आहे सुविधा केलेली, ती देखील आपल्या रिटायरमेंट पर्यंत आपण करू शकतो. तर त्याच्यामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट केलेली चांगली. आता हा मुद्दा जो आहे फायनान्शियल मॅनेजमेंटचा, तो असा आहे की त्याच्यावरती जेवढं बोलायचं तेवढं कमी. आता संकू म्हणेल आपली व्हिडिओ आजची लांब होणार, खूप मोठी होईल, एडिटिंग पण करायला वेळ जाईल आणि तू किती बडबड करतो रे, एवढं बोलतो रे. पण कसं आहे, हा जो विषय आहे तो बोलण्यासारखा आहे, जो आपण फॅमिलीमध्ये चर्चा करून बोलतो. मेन म्हणजे आमचं कसं आहे, आम्ही तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करतो. तर आम्ही हे करतो तर आम्हाला असं वाटतं तुम्ही सुद्धा करावं, है ना, असं आम्हाला वाटतं. म्हणून नवीन वर्षाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कसं होतं ना, जिमला जायचं मला, मी नवीन वर्षापासून जाईन, पण लोक जिमची मेंबरशिप घेतात आणि वर्षभर बघायला देखील जातात. तर तसं न करता आपल्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या तर आपली लाईफ थोडीशी इझी होईल, म्हणजे सोयीस्कर होईल. म्हणून आतापासूनच करा सगळ्या. मला 2-3 गोष्टी सांगायच्या, ही बोलेल व्हिडिओ लांब होईल पण मी बोलतो. जसं इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणायचं झालं तर प्रत्येकाने फॅमिलीसोबत बसून डिस्कस केलं पाहिजे. किंवा आता सण वगैरे येतातच असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपण राहतो तर गणपती बोला, दिवाळी बोला, त्याच्यामध्ये देखील आपल्याला खर्च असतो. अचानक आपण बोलणार साड्या घ्यायच्यात मला, बहिणींसाठी बायकोसाठी कपडे घ्यायचे, साडी घ्यायचे, दागिने घ्यायचे, तर लगेच नाही होऊ शकत ना. त्याच्यामुळे सुरुवातीपासून जर आपण प्रिपरेशन केलं तर होऊ शकतं. म्हणजे हे झालं शॉर्ट टर्मवालं की मला ह्या 1 वर्षामध्ये करायचं आहे. आता मिड टर्म बोललं तर आपल्याला 1 ते 3 वर्ष असा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये आपण छोट्या मोठ्या सेव्हिंग्स करू शकतो.
म्हणजे आपल्याला कोणाला करू शकतो. काही घर घ्यायचं आहे, घर घ्यायचं आहे, ही कशी असेल. आहे गोष्ट ना, ही लॉंग टर्मची गोष्ट आहे. मी सांगते तुला, ज्याच्यामध्ये पटकन होत नाही गोष्टी. जसे की आता यंग जनरेशन आहे, कामाला लागते आणि त्यांना काही गोष्टी जर आपण सांगितल्या सुरुवातीपासून तर त्यांना येत्या 25 ते 30 वर्षामध्ये त्यांच्याकडे फायनान्शियली स्ट्रॉंग होतात ते लोक आणि आरामात उभे राहू शकतात. त्याच्यामुळे मला माझ्या काकीने सांगितलं होतं, छाया काकीने, की PPF ओपन कर. त्यावेळेला मी जस्ट कामाला लागलो होतो, तर मी PPF अकाउंट ओपन केलं आणि 5 वर्षामध्ये माझ्याकडे ऑलमोस्ट नाही बोलायला तरी 3 लाख रुपये जमा झाले होते. म्हणजे ते मला फक्त 3 लाख माझी मुद्दल होती, बाकी जो इंटरेस्ट मिळाला तो वेगळा होता. तर अशा गोष्टी असतात की आपण जर केल्या तर आपल्याला पटकन थोड्या दिवसानंतर आनंददायक गोष्टी आपण करू शकतो. तसंच ह्या गोष्टी जर फॉलो केल्या पाहिजे. तर फायनान्शियली प्लॅनिंग तुम्ही देखील करा. त्याच्यामध्ये मी जसं बोललो तर परत बोलतो, PPF करा, त्याच्यानंतर FD करा, RD करा. काही लोकांना शेअर मार्केटमध्ये नॉलेज असतं चांगलं, तर त्यांनी शेअर मार्केटमध्ये LIC आहे. LIC म्हणजे कसं, जसं म्हणाला इमर्जन्सी आहे, पण LIC मध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करतो ॲज अ इन्शुरन्स, की हेल्थ इन्शुरन्स पण मिळतं त्याच्यामध्ये. तर तसं हेल्थ इन्शुरन्स पण केलं पाहिजे किंवा या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, पण त्याच्यासाठी आपण आपल्या ॲडवायझरकडे जरा लक्ष देऊन विचारून केलं पाहिजे. आम्ही सांगतोय आणि तुम्ही जर उडी मारलीत पटकन, असं नाही. पैसा आपला असतो, आपण कसा सेव्ह करायचा, कसा इन्व्हेस्ट करायचा हे आपण केलं पाहिजे. कोणाच्या सांगण्यावरून नाही करायचं. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी गव्हर्नमेंट स्कीम आहेत, त्याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट करायची. आता प्रीतला व्हिडिओमध्ये घेताना की हा खूप बोलत आहे, तर नाही तूच बोल असं. आणि एकदा, आणि ह्याचं कसं आहे, ह्याला फायनान्शियल रिलेटेड सगळ्या गोष्टी माहिती, त्यामुळे एकदा तो बोलायला सुरुवात झाली की तो थांबणार नाही असं आहे. पण आम्हाला ही व्हिडिओ करण्याचा मोटिव्ह हाच होता की तुम्ही सुद्धा तुमची फायनान्शियल प्लॅनिंग करा. आता 11 दिवसच झालेत, महिना सुद्धा संपला नाही, जस्ट चालू झालेला आहे वर्ष. वेळ आहे, वेळ गेली नाही, त्यामुळे तुम्ही करू शकता असं आहे. आणि काय मला बोलायचं होतं की तुमच्या वाईफला घेऊन, म्हणजे तुमची लाईफ पार्टनर असेल, बायको असेल, तिला पण बोललाय पिक्चर मध्ये बायको म्हणून मराठीमध्ये, तर तेच तुमच्या लाईफ पार्टनरला घेऊन या सगळ्या गोष्टी डिस्कस करा. आणि करायलाच पाहिजे. मेन म्हणजे काय करायचं आहे पुढे, तर आम्ही करतोय, आमचं चालू आहे काही ना काही. तर तीच गोष्ट तुमच्यासोबत आम्ही शेअर केली. तुला काय मला बोलायचंय? आजची व्हिडिओ खूप मोठी होईल, मे बी मोठी होईल. मला बोलायचं आहे भरपूर, पण ही बोलून देत नाही. बघा आता काय करायचं. पण खूप मोठी व्हिडिओ होणार ना, म्हणून मी तिला बोलू नंतर थोडं अजून एकदा आपण असंच ब्लॉग करू, काही आम्ही इन डिटेल मध्ये सांगू फायनान्शियल. आता आम्ही जस्ट तुम्हाला सांगितलंय, ओव्हरव्ह्यू दिलेला आहे की काय आम्ही करतो, कसं काय. तुम्हाला जर या टॉपिक वरती व्हिडिओ हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा, त्याच्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवू. तसा आमचा एक्सपर्ट इथं बसलेला आहेच, तो सांगतो असं आहे. ठीक आहे, आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचे मिस्टर बोलायला लागलेले आहेत फायनली ब्लॉगमध्ये, खूप जास्त बोलत. असं वाटतं की प्रीत खूप शांत आहे, पण तसं प्रीत खूप शांत नाही आहे. पण त्याच्या इंटरेस्टिंग गोष्टी असतील ना, तो नेहमी बोलतो असं आहे. पाहिजे ना असं. ठीक आहे, कमेंट करा कशी वाटली व्हिडिओ, आणि व्हिडिओला लाईक करा. आवडली तर शेअर नक्की करा आणि प्रत्येकाने सबस्क्राईब केलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला त्याने आनंद मिळतो. अजून व्हिडिओ करा. आमच्यामध्ये एक्साइटमेंट वाढते की आता आपली लोक वाढत चालली वाढते, याच्यामध्ये आपल्याला आनंद असतो. म्हणजे परिवार आपल्याला सपोर्ट करेल तर आपण नक्की मोठे होऊ. आणि तुम्ही कमेंट करता हे सुद्धा आम्हाला आवडतं. मी प्रत्येक कमेंट प्रीतला वाचून दाखवत असते हे ना, की आम्हाला आज ह्या ताईने कमेंट केली, हे केलं. तुम्ही कमेंट सुद्धा करा, आम्हाला खूप छान वाटेल. आणि अजून तुम्हाला आमच्या दोघांबद्दल काही जाणून घ्यायचं असेल ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आम्ही बिनधास्त त्याची उत्तरं देऊ, है ना. येस. तर चला, आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.